आपल्या देशावरती युद्धाचं सावट असतं किंवा अशा प्रकारच्या चकमकी होत असतात तेव्हा आपण स्वतःला सिव्हिलियन्स असं न म्हणवता आपण स्वतःला नागरी सैनिक म्हणवलं पाहिजे असं माझा आग्रह आहे. कुठलंही सैन्य जेव्हा सीमेवरती लढतं तेव्हा ते सैन्य लढतंय असं नसतं, ते आपलं सैन्य असतं आणि आपण जबाबदार असतो की ज्याच्यासाठी आपले जवान प्राणपणाने लढत आहेत, आज ज्यांच्यासाठी त्यांनी लढावं असे नागरिक आपण झालं पाहिजे की ज्याच्यासाठी त्यांना वाटलं पाहिजे की हो, माझ्या ह्या देशासाठी, माझ्या या भावंडांसाठी मी जीवही द्यायला तयार आहे. आणि आत्ताचं वॉरफेअर हे खरोखर मीडियाचंच वॉरफेअर होतं अशा प्रकारे. कारण आपण बघतो की युद्धांमध्ये सुद्धा जनरेशन्स असतात की पहिले दगड आणि लाकडाने माणूस युद्ध करायचा, मग कुठेतरी घोडेस्वारी आली, मग विमानं घडली गेली, मग मिसाईल्स डागले गेले आणि आत्ताचं जे आहे ते इन्फॉर्मेशन वॉरफेअर आहे, कुठेतरी सायबर वॉरफेअर आहे, त्याच्यामध्ये आणखी मीडिया वॉरफेअर आहे, प्रोपोगंडाच आहे. प्रोपोगंडावरती ते आधारित होते कारण त्यांना पर्यायच नव्हता त्या बाबतीत आणि आपण सगळे त्याला बळी पडलो कारण आपल्या मानसिकतेवरती तो प्रोपोगंडा सतत त्याचा मारा होत होता आणि कुठली गोष्ट सातत्याने वारंवार सांगितली तर ती खरी वाटायला लागते असं आपलं जे मानसशास्त्र असतं ते असं म्हणतं. सतर्क राहण्यासाठी आणि अपडेट ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण जरूर बघाव्यात. आपण सोशल मीडिया हाताळावा, आपण न्यूज चॅनल्स बघावेत, परंतु त्याच्या आहारी जाता कामा नये की मी तासनतास माझं काम सोडून आता कुठेतरी सीमेवरती चकमकी झाल्यात, मग मी माझं सगळं काम सोडून मी आता टीव्ही समोरच बसून आहे.